या व्हिडिओची सुरुवात आपण प्रॉपर्टीज ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स पासून करणार आहोत आणि पहिली प्रॉपर्टी आहे दॅट इज कम्युटेटिव्हिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. म्हणजे पहा, वी कॅन राईट z1 प्लस z2 ॲज z2 प्लस z1. म्हणजे z1 प्लस z2 लिहिलं काय आणि z2 प्लस z1 लिहिलं काय, याची व्हॅल्यू सेमच येते. ठीक आहे, याला आपण म्हणतो कम्युटेटिव्हिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे कम्युटेटिव्हिटी ऑफ मल्टिप्लिकेशन. यामध्ये z1 इंटू z2 इज इक्वल टू z2 इंटू z1 असं आपण लिहितो. या ठिकाणी मल्टिप्लिकेशनचा पार्ट आहे म्हणून वी कॉल्ड इट ॲज कम्युटेटिव्हिटी ऑफ मल्टिप्लिकेशन. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे असोसिएटिव्हिटी ऑफ ॲडिशन. याचा अर्थ असा होतो की z1 प्लस z2 एका ब्रॅकेटमध्ये प्लस z3 इज इक्वल टू वी कॅन राईट z1 प्लस z2 प्लस z3. अशा पद्धतीने आपण या कॉम्प्लेक्स नंबरला लिहू शकतो. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे असोसिएटिव्हिटी ऑफ मल्टिप्लिकेशन. असोसिएटिव्हिटी ऑफ मल्टिप्लिकेशन यामध्ये आपण z1 इंटू z2 एका ब्रॅकेटमध्ये आउट ऑफ ब्रॅकेटमध्ये z3 असेल, देन वी कॅन राईट दिस ॲज z1 z2 into z3, right? And the next property is distributivity of multiplication. यामध्ये z1 in bracket z2 plus z3 is equal to आपण लिहू शकतो z1 into z2 plus z1 into z3. These are the all properties of complex number. नेक्स्ट आहे पॉवर ऑफ आय. दॅट इज जो इमॅजिनरी नंबर आहे त्याची जर पॉवर आपण वाढवत गेलो तर त्याची व्हॅल्यू किती होते ते आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत. वी नो दॅट आय याची व्हॅल्यू काय आहे, स्क्वेअर रूट ऑफ -1. राईट. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ आय स्क्वेअर? ही व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. आय स्क्वेअर इज नथिंग बट -1. राईट. Then what is value of I cube? We can write this I cube as I square into I असं लिहू शकतो. And we know the value of I square, that is -1. I square ची व्हॅल्यू आहे -1. So this will become -I. Right. So I cube ची व्हॅल्यू काय आलेली आहे, -I. बरोबर. Then let's see what is value of I raised to 4. I raised to 4 ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू. We can write I raised to 4 as I raised to square into I square. I square, right? I square ची आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे -1 into या ठिकाणी येईल -1. So this is 1. So I raised to power 4 is nothing but 1. ठीक आहे. अशाच प्रकारे I raised to 5 ची व्हॅल्यू किती येईल? We can write this as I raised to 4 into I असं लिहू शकतो. And we know the value of I raised to 4 which is 1 into I. Then value of I raised to 5 is I. तर अशा पद्धतीने I ची जी पॉवर आहे त्याची व्हॅल्यू आपण या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो. पण सपोज अजून एक एक्झाम्पल आपण घेतलं, देन व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ 1 अपॉन आय. 1 अपॉन आय ची व्हॅल्यू आपण कशी लिहू शकतो? और सपोज वी कॅन राईट दिस ॲज आय रेज टू पॉवर -1. आय रेज टू पॉवर -1 याची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची? वी नो दॅट दिस इज नथिंग बट 1 अपॉन आय. अँड इफ यू मल्टिप्लाय दिस 1 अपॉन आय बाय आय अँड डिवाइड बाय आय, then we will get I upon I square. ठीक आहे. याची व्हॅल्यू मिळेल I upon I square. I square ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे I square is nothing but -1. So we can write this as -I.
then we can write 1 upon I is nothing but minus I. ठीक आहे, 1 upon I ची व्हॅल्यू किती येईल? मायनस आय. तशाच पद्धतीने सपोज -1 upon I जर असेल, then value of -1 upon I is nothing but I. ठीक आहे, या व्हॅल्यूज आपल्याला त्या ठिकाणी मिळतील. नेक्स्ट पार्ट आहे व्हेरियस फॉर्म्स ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबरचे वेगवेगळे फॉर्म्स आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. ठीक आहे, त्यातला पहिला पार्ट आहे रेक्टँग्युलर फॉर्म. रेक्टँग्युलर फॉर्म म्हणजे जनरली जे आपण कॉम्प्लेक्स नंबर जशा पद्धतीने रिप्रेझेंट करतो, जसं की z इज इक्वल टू x प्लस आय वाय. सो दिस इज नथिंग बट द रेक्टँग्युलर फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, राईट. यामध्ये वी नो दॅट z इज इक्वल टू, दॅट इज मॉड z इज इक्वल टू √x² प्लस y². ही व्हॅल्यू आपल्याला रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये माहिती आहे, मॉड z ची व्हॅल्यू, राईट. नेक्स्ट फॉर्म इज पोलार फॉर्म. ठीक आहे, पोलार फॉर्ममध्ये पहा आपण कॉम्प्लेक्स नंबर z जो आहे तो r आणि थीटा याच्या फॉर्ममध्ये लिहितो. मीन्स पोलार कोऑर्डिनेटचा यूज करून आपण कॉम्प्लेक्स नंबर रिप्रेझेंट करतो. यामध्ये लेटस कन्सिडर करा की हे एक्स ॲक्सिस आहे आणि हे वाय ॲक्सिस आहे. यामध्ये सपोज दिस इज द डिस्टन्स, दिस डिस्टन्स ओ पी इज नथिंग बट आर. डिस्टन्स ओ पीची व्हॅल्यू किती आहे? आर आहे. अँड अँगल मेड बाय दिस ओ पी विथ एक्स ॲक्सिस इज थीटा. या ओ पीने एक्स ॲक्सिसशी केलेला अँगल किती आहे? थीटा आहे. देन आर अँड थीटा दिज आर द पोलार कोऑर्डिनेट. हे दोन काय आहेत? पोलार कोऑर्डिनेट आहे. वी कॅन रिप्रेझेंट दिस थिंग्स ॲज, or we can write x is equal to r cos theta. ठीक है, by using this triangle we can write r x is equal to r cos theta. And what is y? We can write y as r sin theta. तर या ठिकाणी पहा आपल्याला x आणि y याची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ r आणि थीटा ही मिळालेली आहे. We know that complex number, that is z is equal to x plus iy. Complex number आपण अशा पद्धतीने रिप्रेझेंट करतो. Now put the value of x and y in this complex number. We will get z is equal to x ची व्हॅल्यू पुट केली r cos theta आणि iota into y ची व्हॅल्यू पुट केली, that is r sin theta, right. So this will become, आता या ठिकाणी आपल्याला r कॉमन काढता येईल. सो वी विल गेट r इन ब्रॅकेट cos theta प्लस I sin theta. So this is nothing but the complex number in polar form, complex number in terms of r and theta. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण कॉम्प्लेक्स नंबर पोलार फॉर्ममध्ये लिहू शकतो. याच पोलार फॉर्ममध्ये जसं आपल्याला इक्वेशन मिळालं कॉम्प्लेक्स नंबर z इज इक्वल टू r इन ब्रॅकेट cos theta प्लस I sin theta, right. Then what is value of complex conjugate of this complex number? म्हणजे याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटची व्हॅल्यू काय असेल? देन z बार इज इक्वल टू आपल्याला मिळेल पहा r इन ब्रॅकेट cos theta मायनस I sin theta. ठीक आहे, प्लस आपण फक्त काय केलं? मायनस केलं. देन व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ z इंटू झेड बार? z इंटू झेड बारची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळेल पहा r स्क्वेअर इन ब्रॅकेट cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर theta. And we know the value of cos square theta and plus sin square theta. This is 1. So we can write
this z into z bar, that is mod z square, as r square. That is square of modulus of z is equal to r square ही आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे. देन व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ मॉड z? मॉड z ची व्हॅल्यू असेल r. राइट. सो इन पोलार फॉर्म of complex number, r represent the modulus of complex number. r काय रिप्रेझेंट करतो? मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. म्हणजे पोलार फॉर्म मध्ये r म्हणजेच त्या ठिकाणी त्या कॉम्प्लेक्स नंबरचा मॉड्युलस झाला. नेक्स्ट मध्ये पहा, आपल्याला हे मॉड z इज इक्वल टू r ही जी व्हॅल्यू मिळालेली आहे ते आपण दुसऱ्या पद्धतीने पण फाइंड आउट करू शकतो. वी नो दॅट इन रेक्टेंग्युलर फॉर्म मॉड z इज नथिंग बट square root of x square plus y square. Right. We know the value of x, that is r cos theta. And what is value of y? Y is nothing but r sin theta. Right. आता ही जी व्हॅल्यू आहे x आणि y ची mod z मध्ये आपण पुट करू, then we will get mod z is equal to in bracket x square, that is r square cos square theta plus r square y square ची व्हॅल्यू r square sin square theta. अगेन वी विल टेक r square कॉमन काढल्यानंतर आपल्याला ब्रॅकेट मध्ये मिळेल mod z इज इक्वल टू r square कॉमन काढला, या ठिकाणी मिळेल cos square theta प्लस sin square theta. याचीच व्हॅल्यू येईल अंडर रूट r square. So we can write mod z is equal to r. अशा पद्धतीने पण r is nothing but the modulus of z आपण प्रूफ करू शकतो. राइट. नेक्स्ट आहे we know that x is equal to r cos theta. Then we can write theta is equal to x upon r. Right. And we know that r is nothing but mod z. आणि mod z ची व्हॅल्यू काय आहे? mod z is nothing but under root x square plus y square. Then we can write this cos theta as x upon r is nothing but mod z, and mod z is equal to under root x square plus y square. Therefore we can write r is equal to under root x square plus y square असं लिहू शकतो. Then cos theta is equal to पहा आपण असं लिहू शकतो, cos theta is equal to x upon under root x square plus y square. Similarly we know that y is equal to r sin theta. Right. Then what is value of sin theta? Sin theta ची व्हॅल्यू येईल y upon r, or we can write this as y upon under root x square plus y square. So these are the cos theta and sin theta in terms of x and y. Then what is value of tan theta? Tan theta ची व्हॅल्यू काय येईल? Tan theta is nothing but we know that tan theta is sin theta upon cos theta. ठीक आहे. आणि ज्यावेळेस आपण ह्या व्हॅल्यू पुट करतो sin theta आणि cos theta ची, then we will get tan theta is equal to y upon x. Right. Tan theta is equal to y upon x, or theta is nothing but tan inverse of y upon x. या ठिकाणी हा जो थीटा आहे या थीटाला आपण म्हणतो, सो हियर द थीटा इज नथिंग बट फेज अँगल. थीटा इज नथिंग बट फेज अँगल, और यालाच आपण म्हणतो आर्ग्युमेंट. ठीक आहे, आर्ग्युमेंट और फेज अँगल. तर इन पोलार फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर r is nothing but modulus. R is nothing but modulus of complex number and theta is nothing but the argument. Right. या दोन्ही टर्म्स लक्षात असू द्या. नेक्स्ट आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबर इन टर्म्स ऑफ
ई रेस टू एक्स या फॉर्ममध्ये आपण लिहिणार आहोत. तर सुरुवातीला आपण ई रेस टू एक्सचा फॉर्म्युला अगोदर लिहून घेऊयात. सो वी नो दॅट ई रेस टू एक्स कॅन बी रिटन ॲज 1 प्लस एक्स अपॉन 1 फॅक्टोरियल प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2 फॅक्टोरियल प्लस एक्स क्यूब अपॉन 3 फॅक्टोरियल. अशा पद्धतीने वी कॅन राईट ई रेस टू एक्स ॲज एक्स रेस टू एन अपॉन एन फॅक्टोरियल. राईट. सपोज मी या ठिकाणी एक्सला रिप्लेस केलं आय थिटाने, वेअर आय इज द कॉम्प्लेक्स नंबर or I is imaginary number, then we will get e raised to I theta is equal to 1 plus I theta upon 1 factorial plus I theta चा square upon 2 factorial plus I theta चा cube upon 3 factorial या व्हॅल्यूज मिळतील. तर या कन्सेप्टचा यूज करून आपण कॉम्प्लेक्स नंबर जो आहे तो एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये लिहिणार आहोत. आता आपण कॉस थिटाचं एक्सपान्शनचा जो फॉर्म्युला आहे तो लिहून घेऊयात. कॉस थिटा कॅन बी रिटन ॲज 1 मायनस थिटा स्क्वेअर अपॉन 2 फॅक्टोरियल प्लस थिटा रेस टू 4 अपॉन 4 फॅक्टोरियल. तर हा कॉस थिटाचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. आता पहा याला आपण कसं लिहू शकतो. तसं आपल्याला माहिती आहे की आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय आहे -1 आणि आय रेस टू 4 याची व्हॅल्यू काय आहे 1. तर याचा यूज करून आपण कॉस थिटा असं लिहू शकतो. कॉस थिटा इज इक्वल टू 1 प्लस आय स्क्वेअर थिटा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल प्लस आय रेस टू 4 थिटा रेस टू 4 अपॉन 4 फॅक्टोरियल. म्हणजे पहा मी या ठिकाणी काय केलं, -1च्या ऐवजी आय स्क्वेअर पुट केला आणि या ठिकाणी +1 जो आहे त्याच्याऐवजी आय रेस टू 4 ही व्हॅल्यू पुट केली. सो अगेन आय कॅन राईट दिस कॉस थिटा ॲज 1 प्लस याला आपण असं लिहू शकतो आय रेस टू थिटाचा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल प्लस आय रेस टू आय थिटा रेस टू 4 डिवायडेड बाय 4 फॅक्टोरियल. राईट. तर कॉस थिटा आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. नाव नेक्स्ट इज एक्सपान्शन ऑफ साइन थिटा. थिटा मायनस थिटा क्यूब अपॉन 3 फॅक्टोरियल प्लस थिटा रेस टू 5 अपॉन 5 फॅक्टोरियल. राईट. आता यामध्ये अगेन वी विल यूज this formula, that is I square is equal to -1 and I raised to 4 is equal to +1. म्हणजे या ठिकाणी जो -1 आहे त्याच्याऐवजी आपण आय स्क्वेअर पुट करणार आणि या ठिकाणी जी 1 व्हॅल्यू आहे 1च्या ऐवजी आपण आय रेस टू 4 व्हॅल्यू पुट करणार. सो वी कॅन राईट दिस साइन थिटा ॲज साइन थिटाची व्हॅल्यू पहा आपल्याला अशी मिळेल थिटा मायनस प्लस आय स्क्वेअर थिटा क्यूब upon 3 factorial plus I raised to 4 into theta raised to 5 divided by 5 factorial. पण या ठिकाणी जर आपण पाहिलं कॉस थिटाच्या केसमध्ये जी पॉवर थिटाची होती तीच पॉवर या ठिकाणी आयची पण होती. सो आय थिटा रेस टू 2 या ठिकाणी आपण लिहिलं किंवा आय थिटा रेस टू 4 या ठिकाणी आपल्याला असं लिहिता आलं. या ठिकाणी तसं नाही आहे. थिटाची पॉवर 3 असेल तर आयची पॉवर या ठिकाणी 2 आहे. ठीक आहे. तर आपल्याला याला पण असं पण आपण लिहू शकतो. सो वी कॅन राईट दिस टर्म ॲज जर सपोज आपण साइन थिटाला आयने मल्टिप्लाय केलं देन वी विल गेट आय साइन थिटा इज इक्वल टू या ठिकाणी येईल आय थिटा प्लस सो आय इंटू आय स्क्वेअर. सो दिस विल बिकम आय क्यूब. राईट. I cube मिळेल. So we can write this as I theta raised to cube divided by 3 factorial plus I theta raised to 5 divided by 5 factorial. Right. So this is the formula of cos theta and this is the formula of I sin theta.
ज्यावेळेस आपण हे दोन्ही टर्म ॲड करतो म्हणजे कॉस थीटा प्लस आय साइन थीटा याची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ दिस एक्सपान्शन आपल्याला काय मिळते ते आपण पाहूयात. सो या ठिकाणी आपल्याला मिळेल 1 प्लस आय थीटा प्लस आय थीटा स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 फॅक्टोरियल प्लस आय थीटा raised to cube upon 3 factorial plus I theta raised to 4 upon 4 factorial. and हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला म्हणजे e raised to I theta चा फॉर्म्युला आहे. राईट. तर हे म्हणजेच काय आहे पहा, याला आपण असं लिहू शकतो. सो वी कॅन डायरेक्टली राईट cos theta plus I sin theta is nothing but e raised to I theta, and this is nothing but Euler's formula. याला आपण म्हणतो Euler's formula. cos theta plus I sin theta is nothing but e raised to I theta. राईट. तर याचा यूज आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर इन टर्म्स ऑफ एक्सपोनेन्शियल फॉर्म लिहिण्यासाठी होईल. We know that complex number in terms of polar form, that is z is equal to r cos theta plus I sin theta, right. आणि मग या ठिकाणी cos theta plus I sin theta ला आपण e raised to I theta ने रिप्लेस करू शकतो. Then we will get z is equal to r e raised to I theta. So this is the exponential form of complex number. and here या ठिकाणी जर पाहिलं तर r जो आहे r is the real part and e raised to I theta, this is the imaginary part of complex number in terms of exponential, right. तर या व्हिडिओमध्ये आतापर्यंत आपण प्रॉपर्टीज ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, देन पॉवर ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आणि व्हेरियस फॉर्म्स ऑफ कॉम्प्लेक्स नंबर हे 3 पॉईंट या ठिकाणी डिस्कस केले आहेत. नेक्स्ट पॉईंटमध्ये आपण अर्गन डायग्राम याविषयी डिस्कस करूयात. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.